काल परवा काही आमच्या अंकुश जोंजाळ एक चांगला कार्यकर्ता आहे, रक्तदान करणारा आहे, चळवळीत सहभागी होणार आहे. त्याला बदनाम करण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला गेला. कुठल्याही काही कारण नसताना, त्याची तपासणी न करताना मोठे गँगस्टार इथे आलेले आहे आणि ते काहीतरी खूप मोठं काहीतरी काही करणार होते, अशा प्रकारचे चुकीचे आरोप माझ्यावरही त्या कार्यकर्त्यावरही केले गेले. आता वास्तविक पाहता ते लोक जे होते ते कोण होते, काय होते त्यांना काही माहित नाही. तर ते आधार कार्ड घेणं विसरले. 2-3 दिवसात ते आधार कार्ड देतो म्हणून ते राहिले. एवढाच काय दोष त्या कार्यकर्त्याचा, पण पुरा बदनाम करून टाकले. म्हणजे जणू काही सुईच्या टोकावरचं थोडंसं जरी सापडलं तर ते आभाळा एवढं करावं, बच्चू कडूला जिथं पाहता येईल त्याला कसं ठेचावं, एवढे प्रयत्न सीएम साहेबांचे चालू असते. त्याच्यातला हा एक प्रकार आहे. काही नाही झालं तरी तर पकडा त्याला ठोका धरून, ही जी वृत्ती आहे ना भाजपची, ही फार बेकार आहे. म्हणजे प्रभू रामचंद्राचे पाईक आपण म्हणताय, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण भक्त असे म्हणतात, आणि एवढे वाईट कसं वागतं हेच समजत नाही मला. एवढे वाईट वागत असताय. अरे राजकारण काही सात्विकता शिल्लक ठेवान का नाही ठेवणार तुम्ही? फक्त विरोधक आहे, तुमच्या विरोधात बोलतोय, आंदोलन करतोय म्हणून जिथं सापडन तिथं गुंडाळाचं काम करायचं. केवढी कुठली मस्ती आली तुम्हाला हे? यांनी चले चपाटेला सांगून ठेवलं खाली, रोज बच्चू कडूच्या विरोधात बोलायचं, रोज काय ना काही बोलल्याशिवाय त्याला ठेचाचं. जो महाराष्ट्रभर फिरताना त्याला पहिले अमरावती जिल्ह्यात ठेचा, आणि मग त्यांना पद भेटतात लगेच. बच्चू कडूवर बोललंय का मग त्यांना पद भेटतंय. असंच प्रकार आहे. आता काय पोलिसांनी निष्पन्न केलं मला माहित नाही, पण एक प्रामाणिक कार्यकर्त्याच्या बदनाम केल्यामुळे त्याच्या वडिलाला भरती करावं लागलं. त्याच्या वडील आयसीयू मध्ये भरती आहे. नाहक बदनामी केली. उद्या घरचे परिवारातले लग्न असन अधिक काय असन, त्याच्यावर काय परिणाम पडेल? कुठल्या गोष्टीशी कसं जोडतोय आपण याचं काही तारतम्य ठेवलं पाहिजे ना. आणि लगेच भाजपचा सोशल मीडियाचा शेल कामाला लागला. बच्चू कडून गँगस्टर ठेवले, हे झालं ते झालं, लगेच बदलावे. मुख्यमंत्री कर्जमाफीवर बोलायला तयार नाही. या गोष्टी बरोबर अंदरून चालू असतं. 8 वाजले संपले का रात्री हेच काम चालू आहे. कोण सापडतं जिल्ह्यात, आमचा शेतकरी कसा राहतं त्याच्यावर चिंतन नाही करत ते. जिल्ह्यात आपल्या विरोधात कसा संपवायचा, त्याला कसं गारद करायचं, एवढंच सीएमच्या डोक्यात आहे फक्त. लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून टीका करतात, ते हे यांचीच आहे. हे तर मला वाटतं त्यांना वेगवेगळे काहीतरी आमिष दाखवत असेल. तू जास्त बोल मग तुला मंत्रीपद भेटत, तू बोलला का तुला उमेदवारी भेटन, दुसरं काय. तुम्ही गंभीर आरोप करताय मुख्यमंत्र्यांवर. हो, ते काय तुम्ही सांगा. मी दोनदा सत्य यांच्यासोबत असताना पण बोललोय. कारण नसताना तुम्ही त्यांचं पाठबळच देताय. तुम्ही अशा पद्धतीचे वाचाळवीर जे प्रत्येक जिल्ह्यात निर्माण केले ना, त्याचे परिणाम भोगा लागन. आणि एवढं वाईट राजकारण कोणी करत नाही. 2 कामं कमी केले तर चालतंय, पण आपल्यामुळे कारण नसताना कोणाला वाईट केलं जात असं, लोक अशा प्रकारच्या मागे लावून दिले जात असेल तर ते चुकीचं आहे ना. जबाबदार कोण आहे आणि काय कारवाई होईल? हे सगळे सीएम साहेब जबाबदार आहे. मुख्यमंत्र्याला तेच काम आहे. लहान गोष्टीसाठी फोन करतोय जिल्ह्यामध्ये. लहान गोष्ट असली का लगेच सीएमचा फोन असतोय. आमची इथं डीडीआर, मी बँकेचा अध्यक्ष आहे, तर त्या डीडीआरला आणि त्या तुमच्या जेटीला महिन्यातून एक फोन तर मुख्यमंत्र्याचा असतं. बच्चू कडू सापडतं का? अजून का अटक केली नाही? कसं सापडणार तो? बच्चू, शेतकरी आत्महत्या खूप वाढल्या आणि खास करून अतिवृष्टी सुरू झाल्या तेव्हापासून रोज मराठवाड्यात 1-2 शेतकरी आत्महत्या करतात. सगळं आणि अजूनही हवी तशी मदत शेतकऱ्यांना मिळत नाही, आत्महत्या वाढतात. काय होतंय का, एकंदरीत शेतातलं चित्र पाहिलं का मन खचून जातं, आणि मग एकदा मन खचल्यानंतर दुसरा एक आधार सरकार म्हणून असतं ते नाही राहिलं. एकदा सरकारनं असं म्हटलं असतं का तुम्ही काही घाबरू नका, आम्ही पूर्ण मदत करू, उभं करू, वर्षभर उभं करू, आणि पुढच्या वर्षी बियाणासाठी पण तुम्हाला ताकद देऊ, असं न बोलता अजितदादा म्हणतोय सोंग करता येत नाही. काय आधार राहील शेतकऱ्याला? तुम्ही जे म्हणताय इकडे पैसे नाही म्हणतोय मुख्यमंत्री, आज करू उद्या करू. अरे तुम्ही किती मदत करणार आहे, कशी करणार आहे, कोणासाठी करणार आहे? तुमचे पंचनामे सरसकट काय तुम्ही मदत करत नाही? महाराष्ट्र सगळ्या इकडे पावसानं धुतल्या गेलाय आणि तुम्ही आता पंचनामे करायला लागले. पंचनामेमध्ये आता मी संभाजीनगर जालन्याचं पाहिलं तर नदीच्या काठावरचे शेतकरी घेणार, नदीच्या बाहेरचे शेतकरी घेणार नाही, कारण सततच्या पावसामध्ये निकषात ते बसत नाही. अतिवृष्टीचा 1 mm पाऊस कमी झाला तरी तुम्ही ते घेणार नाही. वा, ही कुठला धंदा आहे? राज्याला काही अधिकार आहे का नाही? नियमावर बोट ठेवून फक्त आता काम करायचं आणि तुमचे सगळे धंदे बगर नियमाचे चालू ठेवायचे. या राज्यामध्ये ऐवज वाढू येत नाही का रे? गुटखा येत नाही? ते कसे काय कायदेशीर बगर कायदेशीर धंदे चालू आहे तुमचे? तिथं तुम्हाला सगळे धागेदोरे तुमचे लागलेले आहे व्यवस्थित. तिथं तुम्हाला काही पाहायचं नाही. आणि शेतकरी आला का नियमावर बोट ठेवून काम करायचं. आता 61 mm चा पाऊस पडल्यानंतर समजा 60 पडला, नुकसान होत नाही, मग त्याची वस्तुस्थिती पाहणार नाही मुख्यमंत्री, त्यावर तुम्ही जाणार नाही, चुकीचं आहे.